इंद्राची ही अंबारी जणू महाराष्ट्राची देवगिरी. महाराष्ट्राच्या यादव राज्यांची ही राजधानी. मराठ्यांचा गरुडध्वज या देवगिरीवर दिमाखात फडकत होता. यादवराजे स्वतःला म्हणवून घेत पृथ्वीवल्लभ देवगिरीपूर पुरवर पुरंदर पृथ्वीवल्लभ देवगिरी पुरवर पुरंदर हा किल्ला राजा भिल्लम यादवाने राजधानीच्या दृष्टीने सिद्ध केला. महाराष्ट्रातील अगणित किल्ल्यात देवगिरी किल्ल्यांसारखी जडणघडण कोणत्याही किल्ल्याची नाही. या गडाच्या चोरवाटा, भुयारे, फसवे रस्ते, दुर्लभ खंदक, बेलाकडे, नाक्याबंदीच्या व माऱ्याच्या अचूक जागा आणि अभेद्य तटबंदी पाहून सह्याद्रीतील राजगड, पन्हालगड ही देवगिरीला मुजरे करतील. हा किल्ला डोंगरी आहे, पण याच्या पायथ्याच्या सभोवार 3 प्रचंड खंदक आहेत. आतल्या डोंगरी देवगिरीलाही प्रचंड खंदक आहे. मराठ्यांचा राजा आणि राजधानी अशी बलाढ्य आणि अजिंक्य होती. देवगिरीलाच देवगड वा धारागिरी असेही म्हणत. देवगिरी सुंदर होती, समर्थ होती. गडाच्या सभोवती वैभव संपन्न नगरी होती. या राजनगरीला भव्य दरवाजे होते. आत विशाल राजवाडे, सुंदर मंदिरे, राजरस्ते, पाठशाळा, बाजारपेठा, नागरिकांची घरे, अश्वशाळा, गजशाळा, सुंदर जलाशय आणि राज्य कारभाराचे निरनिराळे प्रासाद होते. याच देवगिरीवर राजा भिल्लम, सिंघनदेव, कृष्णदेव, महादेव वगैरे यादव राज्य करून गेले. अनेक महापुरुषांचे, पंडितांचे व कलावंतांचे सन्मान याच देवगिरीच्या राजसभेत झाले. देवेंद्रांचे वैभव येथे यादवेंद्रांनी भोगले. असंख्य सैन्यदलांचे जयघोष आणि दुंदुंबीचे ध्वनी येथे कोंदले. एक देवगिरीच काय, पण सह्याद्रीतील सारेच गडकोट अजिंक्य होते. सीतेच्या अंतःकरणात प्रवेश मिळणे जसे रावणाला अशक्य होते, तसेच मराठ्यांच्या गडकोटात प्रवेश मिळणे शत्रूला अशक्य होते. महाराष्ट्राला परमेश्वराने 2 अलौकिक आणि अनमोल देणग्या दिल्या. उत्तुंग सह्याद्री आणि अथांग समुद्र या त्या देणग्या. जोपर्यंत मराठे या सह्याद्रीचे आणि समुद्राचे जीवापाड रक्षण करीत होते, तोपर्यंत सह्याद्रीने आणि समुद्रानेही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. लष्करीदृष्ट्या निसर्गताच महाराष्ट्रासारखा बळकट प्रदेश दुसरा क्वचितच असेल.